भारत ही सणांची भूमी आहे. इथं प्रत्येक महिन्यात कुठला तरी एखादा सण साजरा केला जातोच. मग तो दिवाळी असो, गणपती असो किंवा ईद. हे सण श्रद्धा, परंपरा आणि कुटुंबाची एकजूट यांचं प्रतीक आहेत. पण आजचं राजकारण धोरणांवर नाही तर भावनांवरही चालतं. त्यामुळे सण हे फक्त सांस्कृतिक नाहीये तर पॉलिटिकल नरेटिव्ह तयार करण्याचं माध्यम बनलेत. राजकारणी आता सणांचा वापर लोकांच्या मनात विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतात. जसं की हा नेता सामान्य माणसात मिसळतो, हा नेता गरिबांबद्दल संवेदनशील आहे असं दाखवण्यासाठी. दिवाळीच्या काळात फराळ वाटप, गरीब वस्त्यांमध्ये भेटी आणि शुभेच्छा कार्यक्रम हे सगळं त्याच रणनीतीचा भाग असतं. याच काळात सरकारी जाहिराती आणि सोशल मीडिया मोहिमा सुरू होतात. या दिवाळीत उज्ज्वला योजनेने घर उजळवा किंवा घर खरेदीसाठी सरकारकडून दिवाळी ऑफर अशा संदेशांद्वारे भावनिक जोड तयार केली जाते. माध्यमं सुद्धा या काळात विशिष्ट नरेटिव्ह पुढे ढकलतात. देश प्रगती करताय, आर्थिक तेजी आलीये अशा हेडलाईन्स मधून सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष श्रेय दिलं जातं. सोशल मीडियावर तर प्रत्येक पक्ष आपला ह्युमन टच दाखवण्यासाठी रील्स, फोटो आणि ट्रेंडिंग हॅशटॅग्स वापरतो. पण याचं दुसरं रूप म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण. जसं फटाक्यांवरच्या टीका का किंवा हिंदूंच्या सणावरच बंदी का अशा वक्तव्यातून निर्माण होणारं विक्टिम नरेटिव्ह. असं झालं की दिवाळीचा मूळ अर्थ म्हणजेच काय तर अंधारावर प्रकाशाचा विजय ही संकल्पनाच हळूहळू राजकीय ब्रँडिंग मध्ये हरवते. सण लोकांना एकत्र आणण्यासाठी असतात, पण आता ते लोकांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जात आहेत. हा खेळ इतका सूक्ष्म आहे की लोकांना तो प्रचार वाटतही नाही, पण त्याचा परिणाम मनावर होतो. त्यामुळे सण साजरा करताना आनंद जरूर घ्या, पण या भावनिक राजकारणाच्या नरेटिव्ह पासून सावध राहा. कारण सण तुमच्यासाठी आहेत, कोणत्याही पक्षाच्या इमेज बिल्डिंग साठी नाही. तुमच्या भागात देखील असं काही नरेटिव्ह सेट केलं जातंय का? असा काही अनुभव तुम्हाला पण येतोय का? तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा.